नमस्कार, मी राजेंद्र मरसकोल्हे, अध्यक्ष ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ट्रायबल. मित्रांनो, आज उलगुलान एक साहित्य चळवळ या नावाचं एक फेसबुक पेज आहे. त्या पेजवर डॉक्टर सखाराम डाकोरे सर यांनी ही व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे आणि या व्याख्यानमालेसाठी मी 102 क्रमांकाचा वक्ता आहे. म्हणजे मला हे कळून चुकलं आहे की मी पहिल्या 100मध्ये पण नाही. आणि महाराष्ट्रामध्ये आदिवासींच्या चळवळीवर काम करणारे 100 लोक ऑलरेडी या पेजवर आपलं व्याख्यान विविध विषयांवर देऊन गेलेले आहेत. अत्यंत समृद्ध असा वारसा आदिवासी साहित्याचा आणि अभ्यास डॉक्टर डाकोरेंच्या माध्यमातून या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून होतो आहे, पुढे येतो आहे. त्याचा फायदा साहित्यिक आणि सामाजिक अशा दोन्ही क्षेत्रामध्ये ते करून देत आहेत. त्याच्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. मगाशी नुकतंच माझं त्यांच्याशी बोलणं झालं. ते मराठीचे प्राध्यापक आहेत आणि त्यांनी मराठी आणि हिंदी कविता, आदिवासी साहित्यिकांच्या मराठी आणि हिंदी कविता याच्यावर त्यांचं जे PhDचा प्रबंध आहे तो त्यांनी सादर केला आहे. आणि 60 च्या काळातल्या ज्या आदिवासी जाणीवेच्या कविता आहेत त्याच्यावर त्यांनी PhD प्राप्त केलेली आहे. आणि मुंबईच्या एका कॉलेजमध्ये ते मुंबई सबअर्बनच्या एका कॉलेजमध्ये ते प्राध्यापक आहेत. त्यांचा अत्यंत स्तुत्य असा हा कार्यक्रम आहे. एक सामाजिक बांधिलकीने काम करणारे आणि सामाजिक बांधिलकीतून समाजाचे जे काही बर्निंग इश्यूज आहेत त्या बर्निंग इश्यूजवर एक प्रबोधन व्हावं या निमित्तानं जे मोजके लोक काम करत आहेत त्या मोजक्या लोकांपैकी डॉक्टर डाकोरे आहेत. त्याचप्रमाणे आमचे जे डॉक्टर मित्र आहेत, याचबरोबर मी एक दुसरं लाईव्ह पण करतो आहे ते गुगल मीटवर. त्या आमची जे डॉक्टर मंडळी आहे, डॉक्टर बालाजी पोटे, आपले श्री डाकोरे आणि त्यांची जी सगळी मित्रमंडळी आहे ती पण या गुगल लाईव्हच्या माध्यमातून हे जे प्रक्षेपण आहे ते करते आहे. तर या ठिकाणी मला फार अत्यंत आनंद होतो आहे की माझ्या आवडीचा विषय त्यांनी मला दिला आणि तो विषय आहे आरक्षणात जातचोरांची घुसखोरी व त्याचे बेरोजगार आदिवासी तरुणांच्या भविष्यावर होणारे परिणाम. अत्यंत महत्त्वाचा आणि आजचा चर्चेला येणारा विषय आहे. कारण आदिवासी तरुण म्हणजे भारताची जर स्ट्रेंथ कोणती असेल या एशियन कंट्रीजमध्ये, म्हणजे फार प्रथितयश देश आपल्या या आशिया खंडामध्ये आहेत. चायनासारखा देश आहे, जपानसारखा देश आहे. पण भारताची जी स्ट्रेंथ आहे ती भारताची स्ट्रेंथ म्हणजे या देशाचा तरुण आहे. आणि या नेमक्या तरुणांमध्ये एक तबका असा आहे जो अत्यंत दुर्लक्षित आहे, जो अत्यंत उपेक्षित आहे आणि त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचं असं माध्यम नाही की तो आपला आवाज या प्रवाहात वाहणाऱ्या आणि प्रवाहात आपली जागा कायम करणाऱ्या लोकांपर्यंत तो पोचवू शकेल. त्याला प्रवाहाच्या विरुद्ध पोहायचं आहे किंवा प्रवाहाच्या विरुद्ध त्याला प्रवास करायचा आहे. कारण या ठिकाणी हा जो तरुण आहे हा तरुण अनेक हालअपेष्टा सहन करून अशा प्रतिकूल परिस्थितीतून तो आपलं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आहे. आदिवासी तरुण की या पर्टिक्युलर या IT क्षेत्रामध्ये म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या काळामध्ये जर आपण विचार केला तर आज आदिवासी तरुणांची जी काही परिस्थिती आहे, त्यांचा शैक्षणिक स्तर आहे, त्यांना मिळणाऱ्या अपॉर्च्युनिटीज आहेत, त्या अपॉर्च्युनिटीज याचा आपण जर विचार केला तर त्या अपॉर्च्युनिटीज या लिस्ट अपॉर्च्युनिटीज आहे इन कंपॅरिझन विथ अदर ओपन कॅन्डिडेट और शेड्यूल कास्ट कॅन्डिडेट और अदर OBC कॅन्डिडेट्स. आता
इथे आपण जर विचार केला तर थोडा आरक्षणाच्या मुद्द्यावर आपण थोडा एक प्रकाश टाकू. आरक्षण हे भारतीय संविधानानं आपल्याला दिलेलं एक अत्यंत महत्त्वाचं असं म्हणजे सेफगार्ड आहे, शील्ड आहे ट्रायबलसाठी. आणि या आरक्षणामध्ये सर्वात महत्त्वाचं जर कलम असेल तर ते आहे म्हणजे मला आवडणारं, बिईंग अ स्टुडंट ऑफ लॉ, मला आवडणारं जे कलम आहे ते आर्टिकल 15 आहे. आर्टिकल 15 याच्यासाठी कारण जगभरामध्ये जर आपण जे प्रगतिशील देश पाहिले तर त्या प्रगतिशील देशांची जी काही प्रगती आहे ती प्रगती तिथे नसलेल्या डिस्क्रिमिनेशनमुळे झालेली आहे, असं एक आपला जनरल जो अंदाज आहे, अहवाल आहे किंवा जनरल जे काही ऑब्झर्वेशन आहे त्या ऑब्झर्वेशनवरून आपण सांगू शकतो. संविधानाचा कलम 15 काय आहे, 15 काय आहे तर धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्म आणि जन्मस्थान याच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचा भेदभाव करण्याची मनाई या संविधानातल्या कलमाने दिलेलं आहे. आणि हे अत्यंत म्हणजे अत्यंत महत्त्वाचं कलम आहे भारतीय राज्यघटनेतलं. ज्या राज्यघटनेतल्या प्रोव्हिजनमुळे आज आपण आपली स्वतंत्र ओळख, आज आपला स्वतंत्र अस्तित्व, आज आपण कुठल्याही प्रकारे जर कुठलं डिस्क्रिमिनेशन झालं असेल तर ऑन द बेसिस ऑफ आर्टिकल 15 वी कॅन चॅलेंज इट बिफोर दी कोर्ट. आपण न्यायिक लढा त्याच्यामुळे लढू शकतो. आपण आपले जे काही अधिकार आहेत ते अधिकार मिळवण्याचं काम या आर्टिकल 15 नुसार करू शकतो. दुसरं, मी जे करतो आहे, आता मी जे बोलतो आहे त्या बोलण्याचं स्वातंत्र्यसुद्धा आपल्याला संविधानाने दिलेलं आहे. आर्टिकल 19 मध्ये बोलण्याचं स्वातंत्र्य, भाषण करण्याचं स्वातंत्र्य, तुमची जी मतं आहेत ती व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य. त्याच्यानंतर आर्टिकल 46 आहे. 46 काय म्हणतो तर इथे जे अनुसूचित जातीचे, अनुसूचित जमातीचे किंवा इतर मागासवर्गाचे जे काही शैक्षणिक आणि आर्थिक हितसंबंध आहेत ते आर्थिक हितसंबंध जोपासण्याचं काम हे आर्टिकल 46 करतात. त्याच्यानंतर आर्टिकल 335 आहे, 335 संविधानाचं. हे आर्टिकल काय म्हणतं तर सेवा आणि जे काही रिक्रुटमेंट्स आहेत, पदं आहेत, यात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचा वाटा किती असेल, हक्क कसा असेल, त्याची ॲश्युरिटी कशी असेल, याच्या संदर्भात हे जे आर्टिकल आहे हे आपल्याला प्रोटेक्शन देतं. त्याच्यानंतर या संपूर्ण संविधानामध्ये जो आदिवासी घटक आहे, आदिवासी माणूस आहे, आदिवासी कल्चर आहे, ते कशी आहे, काय आहे, आदिवासी कोण आहे, याची जर व्याख्या संविधानात जर तुम्हाला पाहायची असेल, व्हॉट इज ट्रायबल इन कॉन्स्टिट्यूशन, यू कॅन सी इट इन आर्टिकल 366. संविधानाच्या कलम 366 मध्ये तुम्हाला आदिवासी काय आहे, म्हणजे कोण आहे, त्याची काय आयडेंटिटी आहे, त्याची डेफिनेशन काय आहे, दॅट डेफिनेशन यू विल गेट इन आर्टिकल 336. आता आपल्याला दुसरं बघूया आरक्षणाच्या संदर्भात. आरक्षणाच्या संदर्भात जे राजकीय संरक्षण आहे ते आपल्याला संविधानामध्ये कोणत्या आर्टिकलमध्ये मिळालेलं आहे तर आर्टिकल 330 आहे, 330. याच्यामध्ये आपल्याला जे पार्लमेंट आहे त्या पार्लमेंटमध्ये रिप्रेझेंटेशन करण्याचा जो अधिकार आहे तो मिळालेला आहे. त्याच्यानंतर आर्टिकल 332 आहे. त्या आर्टिकल 332 मध्ये आपण जे राज्याची विधानसभा आहे त्या विधानसभेमध्ये आपल्याला प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार मिळालेला आहे. आर्टिकल 243D आणि T याच्यामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, म्हणजे पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, याच्यात आपल्याला प्रतिनिधित्व कसं मिळेल याची जी सोय आहे ती संविधानामध्ये केलेली आहे. त्याच्यानंतर आर्टिकल जर आपण आर्टिकल 338 पाहिला, 338A नुसार आपल्याला जो सेफगार्ड आहे म्हणजे
आपल्याला काय म्हणू आपण त्याला, राजकीय याच्या व्यतिरिक्त जे मॉनिटरिंग एजन्सी आहे ट्रायबलच्या हितसंरक्षणासाठी, ती आहे नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल्ड ट्राईब, NCST ज्याला म्हणतात, जे दिल्लीला आहे. तर आर्टिकल 338 मध्ये आपल्याला जी मॉनिटरिंग एजन्सी आहे शेड्यूल्ड ट्राईबच्या हितरक्षणासाठी, ती आहे नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल्ड ट्राईब, म्हणजे राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग. आता या सर्व आपल्या ज्या कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स आहेत त्या प्रोव्हिजन्स आपण पाहिल्या. त्याच्यामध्ये सो फार ॲज रिझर्वेशन इज कन्सर्न आपल्याला लोकसभेमध्ये एकूण 543 जागा आहेत आणि त्या 543 जागामध्ये अनुसूचित जातीच्या 84 जागा आहेत आणि अनुसूचित जमातीसाठी आपल्याला विविध स्टेट्स असे हे केले तर एकूण भारतातल्या ट्रायबलचं जे रिप्रेझेंटेशन आहे संसदेमध्ये ते 47 सीट्स आहे. आणि महाराष्ट्रातले 4 खासदार संसदेमध्ये आपल्याला महाराष्ट्राच्या आदिवासींचं रिप्रेझेंटेशन करताना दिसतात. तुम्हाला ते नावं पण माहिती असतील, तुमच्या परिचयाचे असतील. डॉक्टर हिना गावित आहेत, गडचिरोलीवरून अशोक नेते आहेत. त्याच्यानंतर आता ज्यांना राज्यमंत्री पद मिळालं आरोग्याचं त्या श्रीमती पवार आहेत. आणि त्याच्यानंतर एक राजेंद्र गावित नावाचे जे महाराष्ट्रात राज्यमंत्री होते, त्यांच्याकडे पण ते पण आता खासदार आहेत. म्हणजे आदिवासींचं रिप्रेझेंटेशन करणारे हे सगळे लोक आहेत. तर आणि विधानसभेचा जर विचार केला तर आपल्याकडे 288 रिप्रेझेंटेटिव्समध्ये 25 रिप्रेझेंटेटिव्स हे अनुसूचित जमातीच्या राखीव संवर्गातून निवडून येतात आणि आपलं महाराष्ट्रातल्या सगळ्या विधानसभा क्षेत्रातलं ट्रायबलचं जे प्रतिनिधित्व आहे, म्हणजे रिझर्व्ह कॅटेगरीच्या कॉन्स्टिट्यूशनमधलं, ते तिथल्या आदिवासींचं प्रतिनिधित्व करतात. आता आपण थोडं आरक्षण हा जो विषय आहे तो समजून घेतला. म्हणजे काय रिप्रेझेंटेशन आहे, आपल्या काय कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स आहेत आणि आपलं रिप्रेझेंटेशन, पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन किती आहे. आता या अनुषंगानं जर पाहिलं तर हा जो विषय आहे हा आरक्षण, आजच्या तारखेमध्ये आरक्षणाचा जो विषय आहे तो अत्यंत विवादाचा विषय झाला आहे. मग तुम्हाला माहिती असेल की शेड्यूल्ड ट्राईब्सचं, सो फार ॲज शेड्यूल्ड ट्राईब रिझर्वेशन इज कन्सर्न, शेड्यूल्ड ट्राईबमध्ये बऱ्याचशा ज्या इतर जमाती आहेत, इतर मागास संवर्गातल्या जमाती आहेत किंवा नॉमॅडिक जमाती आहेत, म्हणजे भटक्या जमाती आहेत, त्या आदिवासींचं त्यांना स्टेटस मिळावं म्हणून सातत्याने ते मागणी लावून धरत आहेत. म्हणजे जर उदाहरणच द्यायचं गेलं तर धनगर समाज आहे महाराष्ट्रामध्ये, तो नॉमॅडिक ट्राईब आहे आणि धनगर समाज हा सातत्यानं शेड्यूल्ड ट्राईबमध्ये त्यांचा समावेश व्हावा म्हणून मागणी करत आहे. त्याच्यासाठी त्यांनी मोठे मोठे मोर्चे पण, लाखाचे मोर्चे पण त्यांनी काढलेले आहेत. त्याच्यानंतर बंजारा कम्युनिटी आहे, जे विमुक्त जाती आहेत, म्हणजे भटक्या जमाती आहेत, ते सुद्धा तुम्हाला माहिती असेल की त्यांचे जे नेते आहेत हरिभाऊ राठोड किंवा आताचे जे माजी वनमंत्री होते ते सुद्धा राठोड, बंजारा कम्युनिटीला ट्रायबलचे जे काही फायदे आहेत किंवा ट्रायबलच्या कॅटेगरीमध्ये त्यांना इन्क्लूड करावं अशा पद्धतीची त्यांची मागणी, जोरकस मागणी ते सातत्यानं लावून धरत आहेत. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये ढिवर समाज आहे जो नॉमॅडिक ट्राईबमध्ये आहे सध्या, तो समाजसुद्धा मागणी करतो आहे की त्यांनासुद्धा जे शेड्यूल्ड ट्राईबचे जे बेनिफिट्स आहेत ते त्यांना मिळावेत आणि दे ऑल्सो त्यांनासुद्धा शेड्यूल्ड ट्राईबमध्ये फायदे मिळावेत. आता या झाल्या मागण्या, पण मागण्यांचा विचार आपण थोडासा बाजूला ठेवला तर आपण थेट या मागण्यांच्या पॅरलली जे काही बेनिफिट्स या अदर कम्युनिटीच्या लोकांनी शेड्यूल्ड ट्राईबचे घेतलेले आहेत
तो आपल्या व्याख्यानाचा आजचा मुख्य विषय आहे. म्हणजे पॉलिटिकल आरक्षण असो किंवा एज्युकेशनल रिझर्वेशन असो किंवा मग नोकऱ्यातलं रिझर्वेशन असो, या नोकऱ्यातलं रिझर्वेशन, पॉलिटिकल रिझर्वेशन आणि एज्युकेशनल रिझर्वेशन याच्यामध्ये कशा पद्धतीनं एक्सप्लॉयटेशन रिझर्वेशनचं झालेलं आहे, कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशनचं, ते आपण आज पाहणार आहोत. आर्टिकल 16मध्ये 16(4)A आर्टिकल 16(4)A काय म्हणतो तर ॲडेक्वेट रिप्रेझेंटेशन, पुरेसं प्रतिनिधित्व. मग हे जे पुरेसं प्रतिनिधित्व आहे ते नोकऱ्यांमधलं पुरेसं प्रतिनिधित्व आपल्याकडे किती आहे हा पण एक आता आपल्या समोर एक विवादाचा विषय निर्माण झालेला आहे. तुम्हाला माहिती आहे की 2017ला आपल्या महाराष्ट्रामध्ये एक मोठं प्रकरण मॅनेजिंग डायरेक्टर FCI म्हणजेच अरुण विश्वनाथ सोनने वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र हा जो निकाल आहे, म्हणजे FCI वर्सेस जगदीश बळीराम बैरा याचा जो निकाल आहे सर्वोच्च न्यायालयात लागला. आणि या निकालाने असं स्पष्ट केलं इतक्या वर्षानंतर, म्हणजे जवळपास आफ्टर नियर अबाउट 3 decades 30 वर्षाच्या काळामध्ये हा एक असा एक रिझन जजमेंट सर्वोच्च न्यायालयाने दिला आणि तो आपल्या शेड्यूल ट्राईबच्या बाजूने आहे असं आपण आज म्हणतो अधिकारवाणीने. कारण त्याच्यात तशा प्रकारचे जे ऑब्झर्वेशन्स आहेत ते ऑब्झर्वेशन्स त्यांनी दिलेले आहेत. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या जात चोरीमुळे, मी त्याला एक शब्द दिलेला आहे आणि तो आता फार प्रचलित झाला, लोक पण आता तो शब्द वापरायला लागलेले आहेत, जातचोर. जातचोर बोगस आदिवासी, ही दॅट पर्टिक्युलर टर्म इज कॉइन्ड बाय मी थ्रू सोशल मीडिया अँड अदर सोर्सेस. आपण तो स्प्रेड केला शब्द आणि आता लोक तो शब्द वापरत आहेत अधिकारवाणीने. म्हणजे तो कालपर्यंत त्यांना जातचोर म्हणायला ट्रायबल हे जिनॉइन शेड्यूल ट्राईब स्वतःला समजत असताना सुद्धा घाबरत होते. आणि आज ती जी टर्म आहे दॅट टर्म वॉज कॉइन्ड बाय राजेंद्र मरसकोल्हे अँड इट इज नाव यूज्ड बाय एव्हरीबडी इन ट्रायबल कम्युनिटी. जातचोर बोगस आदिवासी म्हणजे काय तर हा प्रश्न विचारायला माझ्याकडे काही जे इकडचे भोंगूर आहेत, म्हणजे त्यांना आमच्याकडे एक कोस्टी कम्युनिटी आहे, ज्या कोस्टी कम्युनिटीने पर्टिक्युलरली हलबाचे प्रमाणपत्र मोठ्या प्रमाणात घेतले आणि त्यांनी त्याचा लाभ एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्समध्ये घेतला, रिझर्वेशनमध्ये घेतला, ॲट द टाईम ऑफ अपॉइंटमेंट त्यांनी तो लाभ घेतला. आणि आता जगदीश बैरानंतर आणि मिलिंद कटवारेच्या स्पेसिफिक डिसिजननंतर जो 2028/11/2000ला आला, या जजमेंटमध्ये पर्टिक्युलरली मिलिंद कटवारेमध्ये कोस्टी हलबा कोस्टीच्या बाबतीत द कोर्ट हॅज क्रिस्टल क्लिअर द पोझिशन ऑफ लॉ. कोर्ट सेड की द कोस्टी अँड हलबाज आर डिफरंट कम्युनिटीज अँड कोस्टी इज हॅव्हिंग नो ॲफिनिटी विथ हलबा ट्राईब. आणि त्याच्यामुळे 28/11/2000 नंतर जे फिल्ट्रेशन सुरू झालं, जे बायफर्केशन सुरू झालं कोस्टी आणि हलबामध्ये, ते जरी आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसत असलं तरी अर्लियर मिलिंद कटवारेच्या आधी हे जे हलबाच्या प्रमाणपत्रावर नोकरीवर लागण्याचं जे प्रमाण होतं ते फार मोठं होतं. तिकडे देगलूर, बिलोली, कंधार, नांदेड या भागात तुम्ही जर गेले तर तिथे मोठ्या प्रमाणामध्ये मन्नेर वारलू या अनुसूचित जमातीचे जे काही प्रमाणपत्र आहेत ते अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र काढून मोठ्या प्रमाणात MBBSला म्हणजे मेडिकल इंजिनिअरिंगला ॲडमिशन्स आणि जे काही हाय प्रोफाईल जे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स आहेत त्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये तुमच्या माझ्यासारखा जो फाटका आदिवासी आहे तो ॲडमिशन घेत नाही, कारण तुमच्या माझ्याकडे तेवढे पैसे नाहीत. एखाद्या सिम्बॉयसिस कॉलेजमध्ये किंवा एखाद्या IITमध्ये तुम्हाला मला जाताना जरा 4 घटका विचार करावा लागते की आपली आर्थिक परिस्थिती, आपल्या खिशात पैसे किती आहेत, त्याच्यानंतर आपण तो जो कोर्स आहे तो हे करू शकू का,
अवेल करू शकू का, म्हणजे ते आपल्याला सहजासहजी आपल्याला ते करता येईल का, अशा प्रकारचा जो इन्फिरिटी कॉम्प्लेक्स आहे, त्या इन्फिरिटी कॉम्प्लेक्समुळे तिथल्या ज्या IITच्या जागा आहेत, IIMच्या जागा आहेत किंवा मेडिकल इंजिनिअरिंगच्या जागा आहेत, त्या बरेच वर्ष रिक्त राहत गेल्या. मेडिकलला याचाच फायदा या इम्पोस्टर्स लोकांनी किंवा जातचोर बोगस आदिवासींनी घेतला आणि तुम्हाला माहिती आहे की मोठ्या प्रमाणात मेडिकलच्या ॲडमिशन्स झाल्या. आज जवळपास 1000हून जास्त लोक शेड्यूल ट्राईबच्या कोट्यातून मेडिकलच्या ॲडमिशन्स घेऊन प्रथितयश डॉक्टर झालेले आहेत, इंजिनियर झालेले आहेत, त्यांना नोकऱ्यांमध्ये चांगली पोझिशन मिळाली आहे. एवढंच नव्हे तर या इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेसमध्ये आणि स्टेट सर्व्हिसेसमध्ये, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या याच्यामध्ये सर्व्हिसेसमध्ये मोठ्या प्रमाणात या जातचोरांचा जो काही इन्सर्शन आहे किंवा त्यांची जी काही संख्या आहे, मेजॉरिटी आहे, ती मेजॉरिटी आपल्याला पाहायला मिळते. इवन मंत्रालयात सुद्धा तुम्ही जर गेलात तर मंत्रालयामध्ये आजसुद्धा आजच्या घडीला तुम्हाला या जातचोरांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसेल. कोणी कक्ष अधिकारी आहे, कोणी जॉईंट सेक्रेटरी आहे, कोणी डेप्टी सेक्रेटरी आहे, तर कोणी क्लर्क आहे. अशा प्रकारचे हे जे लोक आहेत ते सगळीकडे पसरलेले आहेत आणि त्याचा जो इनडायरेक्ट इफेक्ट आहे, तो इनडायरेक्ट इफेक्ट आपल्या तरुण आदिवासी होतकरू बेरोजगारांवर पडतो आहे. त्याच्यासाठी काय केलं मग ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ट्रायबलच्या माध्यमातून जगदीश बहिराच्या निकालानंतर आणि जगदीश बहिराच्या निकालापूर्वी काय केलं तर जगदीश बहिराच्या निकालापूर्वी या जातचोर बोगस आदिवासींचे जे काही लगाम आहेत ते खेचण्यासाठी 21 ऑक्टोबर 2015चा जो शासन निर्णय होता, तो शासन निर्णय आम्ही सर्वात पहिल्यांदा उच्च न्यायालयामध्ये चॅलेंज करून त्याला सेट असाइड केलं. म्हणजे इट वॉज दी फर्स्ट मोमेंट इन द हिस्ट्री ऑफ महाराष्ट्र सो फार ॲज शेड्यूल ट्राईब रिझर्वेशन अँड दी पॉलिसीज आर कन्सर्न. आपण पहिल्यांदा ॲज अन ऑर्गनायझेशन, याच्यापूर्वी काही लोक गेले होते पण या संदर्भामध्ये काही त्यांना करता आलं नाही. 2015चा जो शासन निर्णय आहे, तो 15चा शासन निर्णय आपण स्टे केला सर्वात पहिले. इट वॉज अ बिग सेटबॅक फॉर इम्पोस्टर्स, म्हणजेच बोगस शेड्यूल ट्राईब, जातचोर, त्यांच्यासाठी हा फार मोठा सेटबॅक होता. आणि त्याच्यानंतर मग ते काय होता तो 2015चा GR, तर तो 2015चा GR होता की 2000 नंतर, म्हणजे 1995 नंतर, 15 जून 1995 नंतर 2000पर्यंत जे काही लोक सर्व्हिसमध्ये अनुसूचित जमातीच्या बोगस कास्ट सर्टिफिकेटवर नोकरीत लागले आहेत, त्यांचे जातीचे दावे अवैध ठरले आहेत, अशा लोकांना सेवा संरक्षण देण्याबाबतचा तो शासन निर्णय होता. याच्याकडे ट्रायबल ऑर्गनायझेशन्सनी फार डोळसपणे पाहण्याची गरज होती, पण नेहमीप्रमाणे त्याच्याकडे दुर्लक्ष झालं. पण योगायोगानं ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ट्रायबलसारखी आपली जी संघटना आहे ती त्यावेळी ती जी महत्त्वाची बाब आहे ती समजू शकली आणि आपण हा जो 15 जून 95 ते 2000पर्यंतचा बोगस आदिवासींना सेवा संरक्षण देणारा जो काही शासनाचा निर्णय होता, तो शासनाचा निर्णय आपण सेट असाइड केला. त्याच्यानंतर काय झालं, 2017चा निकाल आला. 2017च्या निकालानंतर हे जे जातचोर बोगस आदिवासी आहेत यांच्या पायातली जी वाळू आहे ती हळूहळू काय पूर्णपणे सरकायला लागली. आणि कारण जगदीश बहिराचा हा फार रिझन जजमेंट आहे. यू कॅन सी पॅरेग्राफ नंबर 65 पर्टिक्युलरली, 65, 67, 68 हे जर पॅराग्राफ्स तुम्ही वाचले जगदीश बहिराचे, तर यू कॅन अंडरस्टँड व्हॉट इज द ग्रॅव्हिटी ऑफ दॅट पर्टिक्युलर जजमेंट अँड व्हॉट विल बी द कॉन्सिक्वेन्सेस ऑन बोगस शेड्यूल ट्राईब्स ऑफ दॅट पर्टिक्युलर जजमेंट. त्याच्यानंतर यांच्या ज्या उचापती आहेत त्या कालच तुम्ही पाहिल्या की आपण जगदीश बहिरानंतर एक पिटिशन केली होती 31/40/2018. इट वॉज अ हिस्टोरिकल पिटिशन इन द स्टेट सो फार ॲज ट्रायबल रिझर्वेशन इज कन्सर्न. ट्रायबल रिझर्वेशनच्या बाबतीत
अत्यंत ऐतिहासिक अशी ही जी रीट पिटिशन आहे 3140/2018 ती आपण नागपूरच्या उच्च न्यायालयात दाखल केली आणि 28 सप्टेंबर 2018ला त्याच्यामध्ये जस्टिस भूषण गवई हे जेव्हा उच्च न्यायालयात जज होते, ते आता माननीय सर्वोच्च न्यायालयात आहेत, तर जस्टिस भूषण गवईंनी एक ऑर्डर पास केला होता. इट वॉज ॲन इंटरिम ऑर्डर. इंटरिम ऑर्डरमध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की 31 डिसेंबर 2019 पर्यंत या ज्या सगळ्या जागा आहेत शेड्यूल ट्राईबच्या कॅटेगरीतून, म्हणजे रिझर्व कॅटेगरीतून ज्या बोगस शेड्यूल ट्राईबनी ऑक्युपाय केलेल्या आहेत on the basis of false certificate or fake certificate or tampered certificate or validity certificate, त्या तुम्ही बाय द एंड ऑफ 31 डिसेंबर 2019 पर्यंत रिक्त करून भरा, म्हणजे शेड्यूल ट्राईबमधून भरा, जिनॉईन शेड्यूल ट्राईबच्या कॅटेगरीमधून भरा, अशा प्रकारचा आदेश त्यांनी केला. आणि त्या आदेशाला कंप्लाय करायसाठी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रनी 21 डिसेंबर 2019ला एक GR काढला. तो GR तुम्हाला सर्वांना माहीत आहे की तो ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ट्रायबलच्या पिटिशनमुळे आलेला आहे. पण त्या GRमध्ये पर्टिक्युलर जे हेडिंग आहे त्या हेडिंगमध्ये लिहिलं आहे सर्वोच्च न्यायालयाची अंमलबजावणी करण्याबाबत, है ना. तो जर GR पाहिला तुम्ही तर तो सर्वोच्च न्यायालयाची अंमलबजावणी करण्याबाबत हा जो GR आहे तो काढला. अशा प्रकारचं त्याच्यात सर्वोच्च न्यायालयाचे कुठलेच डायरेक्शन जगदीश बैरामध्ये दिलेले नाहीत. जगदीश बैरामध्ये स्पेसिफिक लॉ सेटल करण्यात आलेला आहे की वॉट एव्हर दी अपॉइंटमेंट्स ऑब्टेन्ड बाय दी नॉन ट्राईब ऑन द बेसिस ऑफ false fake caste certificate and whose claim is invalidated by this competent scrutiny committee, their appointments, means initial appointments, stands void ab initio. That is the law settled by Jagdish Baira in Supreme Court. Now आपल्याला आता हे बघायचं आहे याचं इम्प्लिमेंटेशन महाराष्ट्रात होणं गरजेचं होतं आणि हे इम्प्लिमेंटेशन महाराष्ट्रात झालं पाहिजे म्हणून आम्ही 3140ची पिटिशन केली. म्हणूनच भूषण गवईंनी आदेश पास केला. आदेश पास करताना त्यांनी स्पेसिफिक असं म्हटलं की जर तुम्ही या आदेशाचा अवमान केला किंवा या आदेशाचा पालन केलं नाही तर तुमच्या विरोधात सुमोटो कंटेम्प्ट पिटिशन जानेवारी 2020मध्ये आम्ही दाखल करून घेऊ. आणि चीफ सेक्रेटरीच्या विरोधात, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या चीफ सेक्रेटरीच्या विरोधात. आणि हा विषय अत्यंत संवेदनशील असल्यामुळे, चीफ सेक्रेटरीच्या अंगावर येणारा असल्यामुळे चीफ सेक्रेटरींनी या प्रकरणामध्ये 21 डिसेंबर 2019ला GR काढला आणि सगळ्या या बोगस आदिवासींना 13,000 बोगस आदिवासींना कुठल्या गव्हर्नमेंट सर्व्हिसेसमधल्या, आय एम नॉट टॉकिंग अबाउट प्रायव्हेट एडेड ऑर्गनायझेशन्स, I am not talking about other universities, institutions, etc., etc. I am talking about the government organizations. 12,500 पदं आदिवासींच्या बेरोजगार आदिवासी पोरांना मिळणार होते. त्याच्यापैकी किती मिळाले हा आता संशोधनाचा विषय आहे. तरी आपल्या ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ट्रायबलच्या प्रयत्नामुळे महाराष्ट्रामध्ये हजारो पोरं या अधिसंख्य पदाच्या जेव्हा अगेन्स्टमध्ये जेव्हा जाहिराती निघाल्या विशेष भरतीबाबतच्या, हजारो पोरांनी फॉर्म भरले आणि हजारो पोरांना त्याच्यामुळे नोकऱ्या लागल्या. हे वस्तुस्थिती आहे. आज महाराष्ट्रामध्ये हजारो पदं अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आले जे बोगस आदिवासींनी कालपर्यंत ऑक्युपाय केले होते. अँड इट वॉज दी ओनली रिझन when Organization for Rights of Tribal filed a petition in Bombay High Court, and Bombay High Court specifically directed the state government to vacate those posts. हे त्याच्यामुळे झालं. जगदीश बैरा सारखे निकाल याच्यापूर्वी पण लागले. विश्वनाथ पिलाईचा निकाल आहे, BH खवासचा निकाल आहे. यू कॅन गो, देर आर कॅटन ऑफ जजमेंट्स ऑफ हाय कोर्ट अँड सुप्रीम कोर्ट which tells us about the bogus scheduled tribe, which tells us about the practices which was done by such kind of people who are non-tribe and who are obtaining the benefit meant for scheduled tribe on the basis of false fake caste certificate. आता
या तरुण आदिवासी मुलांना हा जो 12,500 पदांचा लाभ आहे तो मिळवून घेण्यासाठी आपल्या ट्रायबलची जी लिडरशिप आहे ती कमी पडली असा माझा स्पष्ट आरोप आहे आणि माझा स्पष्ट असा ऑब्झर्वेशन पण आहे। या बोगस आदिवासींना 11 महिन्यासाठी अधिसंख्य करण्यात आलं होतं आणि त्याची मुदत नोव्हेंबर 20 मध्ये संपत होती। आता ही नोव्हेंबर 20 मध्ये संपणारी जी मुदत आहे त्या मुदतीच्या आतमध्ये 21 डिसेंबर 2019च्या GR मध्ये एक उपसमितीची रिकमेंडेशन केलं होतं की हे जे बोगस आदिवासी आहेत या बोगस आदिवासींना त्यांचे जे पेन्शनरी बेनिफिट्स आहेत म्हणजे GPS GISचे जे फायदे आहेत ते देय आहेत किंवा कसे याच्या संदर्भात एक मंत्री छगन भुजबळ आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एक उपसमिती स्थापन करून त्याच्यात विजय वडेट्टीवार, धनंजय मुंडे, आपले KC पाडवी आदिवासी विकास मंत्री हे त्याचे सदस्य आहेत आणि त्यांनी तो अहवाल द्यायचा होता सरकारला। आम्ही या कमिटीला वारंवार सांगितलं, जवळपास हजारो पत्र आम्ही छगन भुजबळच्या त्या पत्त्यावर पाठवले आणि आम्ही त्यांना सांगितलं की यू कॅनॉट गो बियॉन्ड सुप्रीम कोर्ट ऑर्डर, यू कॅनॉट प्रोटेक्ट द सर्व्हिसेस ऑफ सच इम्पोस्टर्स and you cannot also give financial benefit to those whose claim is already invalidated and who are now on working on supernumerary post। तो अहवाल अद्यापपर्यंत यायचा आहे। तुम्ही काल परवा मी लिहिलेला एक आर्टिकल किचन कॅबिनेटवाला KC पाडवींवर तो वाचला असेल तर त्याच्यात मी स्पेसिफिकली म्हटलेलं आहे आणि एलिगेशन केलेले आहेत। कारण एलिगेशन करण्याचा मला जर खरी गोष्ट असेल तर ते एलिगेशन आपण केलं पाहिजे। त्याच्यात सत्यता अशी आहे की सन्माननीय आमदार आणि आताचे आदिवासी मंत्री KC पाडवी हे त्या समितीचे सदस्य आहेत, सन्माननीय सदस्य आहेत आणि KC पाडवी इज अ सिनियर मेंबर ऑफ महाराष्ट्र लेजिस्लेचर। ते काही पहिल्यांदा निवडून आले नाही किंवा दुसऱ्यांदा नाही, त्यांचा दीर्घ अनुभव आहे 30-35 वर्षाचा विधानसभेच्या कामकाजाचा। असा दीर्घ अनुभव असलेला माणूस जर त्या एखाद्या समितीचा मेंबर असेल ना, ही इज ट्रायबल अँड ही इज मिनिस्टर, कॅबिनेट मिनिस्टर, शेड्यूल ट्राईबच्या खात्याचे ते मंत्री आहेत आणि ते मंत्री असताना सुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारचा आग्रह छगन भुजबळांकडे या बाबतीत धरलेला नाही। ही त्यांची जी भूमिका आहे ही अत्यंत संशयास्पद आहे आणि याचा जाब लोकांनी त्यांना विचारला पाहिजे। कारण याचा थेट जो संबंध आहे तो रोजगार भरतीशी आहे। आदिवासींच्या जे पदं निर्माण झालेले आहेत ती पदं भरायची आणि ती जर भरली जाणार नाही तर आपल्या जे बेरोजगार पोरं आहेत त्यांना कुठल्याच प्रकारचं जे एम्प्लॉयमेंट आहे ते जनरेट होणार नाही, हे ऑब्व्हियस आहे। अरे जर मी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो, त्या साध्या उदाहरणावरून तुम्ही समजू शकता। एखादं एक ऑफिस आहे, त्या ऑफिसमध्ये जर 15 जागा आहेत आणि त्या 15 जागा मंजूर आहे। तुम्हाला जर गव्हर्नमेंट नोकरीमध्ये तुम्ही असाल तर तुम्हाला तो याचा आकृती बंद आहे तो माहिती असेल की जर एखादं ऑफिस आहे तर तिथे जी पदं मंजूर असतात त्या पदाच्या पलीकडे तिथे आपण लोक ठेवत नाही। म्हणजे समजा एखादं ऑफिस असेल त्या एखाद्या ऑफिसमध्ये 10 क्लर्कच्या पोस्ट आहेत 15 पैकी, 2 सुपरवायझरच्या पोस्ट आहेत, 2 हेड क्लर्कच्या पोस्ट आहेत आणि एक ऑफिस हेड आहे, जो काही असेल, इंजिनियर असेल, हेडमास्टर असेल, जे काय असेल ते। आणि त्याच्यापैकी समजा 15 पैकी 2 लोक हे 15 पैकी 2 लोक शेड्यूल ट्राईब आहेत, राखीव कोट्यातून लागलेले अपॉइंट झालेले। मग हे जे राखीव कोट्यातून अपॉइंट झालेले लोक आहेत, या राखीव कोट्यातून अपॉइंट झालेल्या लोकांचं जर सर्टिफिकेट तुम्ही व्हेरीफाय केलं आणि इफ दे फाउंड टू बी गिल्टी और इफ दे फाउंड टू बी नॉन ट्राईब आफ्टर व्हेरिफिकेशन बाय दी कॉम्पिटंट स्क्रुटिनी कमिटी, जर स्क्रुटिनी कमिटीने त्यांचा जो दावा आहे तो अवैध ठरवला असेल आणि शासन असं म्हणतं की त्यांना 11 महिन्यासाठी तुम्ही अधिसंख्य करा, 11 महिन्यासाठी अधिसंख्य केलं, पुन्हा 11 महिने त्यांना दिली तुम्ही मुदतवाढ,
तुमच्या त्या याच्यामध्ये तुम्हाला या अधिसंख्य पदाच्या अगेन्स्टमध्ये एक पद, जे 2 पदं आहेत ते 2 पदं तुम्हाला शेड्यूल ट्राईबमधून भरायचे आहे. आता तुम्ही त्या कार्यालयामध्ये तुम्ही सिच्युएशन बघा. या कार्यालयामध्ये बोगस आदिवासी पण काम करून राहिला, तो त्याच पदावर आहे. तुम्ही नव्याने नियुक्त झाले तिथल्या रिक्त पदावर, तुम्ही जिनॉइन शेड्यूल ट्राईब आहे आणि तुम्ही 2 शेड्यूल ट्राईब आणि 2 नॉन शेड्यूल ट्राईब जे बोगस शेड्यूल ट्राईब आहे ते पण त्याच ऑफिसमध्ये काम करून राहिले. म्हणजे 15 आणि 2 17 पदं तुम्ही तिथे दिली आहेत. ते 2 पदं अधिसंख्य पदावर आहेत आणि 2 पदं तुमचे जे आहेत ते रेग्युलर याच्यातून भरले. शक्य आहे का असं? जर तिथे एखादा पद निर्माण केला आहे तुम्ही, तर ते पद निर्माण केल्यानंतर तुम्ही ते तिथे ठेवू शकता. पण तुमचे 15च पदं मान्य आहेत आणि तुम्ही 17 लोक कसे काय घेऊ शकता? म्हणजे इट इज ते ॲब्यूज आहे. ते कायद्याशी धरून नाही आहे. ते कायद्याच्या तरतुदीशी विसंगत अशा गोष्टी आहेत. मग या ज्या कायद्याच्या तरतुदीशी विसंगत अशा गोष्टी आहेत, त्या विसंगत गोष्टी आपण कुठपर्यंत सहन करणार आहोत? आज महाराष्ट्रामध्ये अनेक शासकीय कार्यालयामध्ये जा, बँकांमध्ये जा, बँकेमध्ये तर काहीच व्हेरिफिकेशनची पॉलिसी नाही आहे. आता आम्ही पंजाब नॅशनल बँकेचा एक इश्यू केलेला, त्याच्यानंतर आम्ही नाबार्डचा इश्यू केला. तुम्ही पाहिलं असेल, एक मैथिली कोवे नाव आहे त्या नाबार्डमधल्या एका अधिकाऱ्याचं. म्हणजे त्यांचं इंटरकास्ट मॅरेज आहे. त्या बेसिकली कोस्टी कम्युनिटीच्या आहेत आणि त्यांनी अल्बाचं प्रमाणपत्र घेऊन नाबार्डमध्ये नोकरी मिळवली आणि त्याच्यानंतर त्यांचं काही व्हेरिफिकेशन झालं नाही. आता इट इज अ सेटल्ड लॉ इन महाराष्ट्र विच वॉज हॅव्हिंग रिट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट. ॲक्ट 2000 सेज की जर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे आणि कास्ट सर्टिफिकेटला जर तुम्ही व्हॅलिडिटी घेतली नाही, तर त्या कास्ट सर्टिफिकेटला कुठल्याही प्रकारचा अर्थ उरत नाही. इट इज नथिंग बट अ कचरा. तुम्हाला यू हॅव टू possess व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आफ्टर ड्यू व्हेरिफिकेशन बाय द कॉम्पिटंट स्क्रुटिनी कमिटी, रिस्पेक्टिव्ह कमिटी. आता किती पदं भरल्या गेलेली आहेत महाराष्ट्रामध्ये? माझ्याकडे 188 लोकांची यादी आहे, जे 98 लोकांची यादी आहे, जे मिलिंद कटवारेच्या आधी हलबाच्या प्रमाणपत्रावर शासकीय नोकरीमध्ये, एज्युकेशनमध्ये ज्यांनी प्रवेश घेतला आहे, MBBSला घेतला आहे, त्याच यादीमध्ये चंद्रकांत डांगे आणि प्रदीप डांगेंचंही नाव आहे. तर हे जे प्रमाणपत्र आहे, हे प्रमाणपत्र दिल्यानंतर स्क्रुटिनी कमिटीचं ते काम होतं की आफ्टर मिलिंद कटवारे 2000चा जेव्हा निकाल लागला, त्या निकालानंतर त्यांनी ते जे सगळे प्रमाणपत्र आहेत ते परत घ्यायला पाहिजे होते. पण परत स्क्रुटिनी कमिटीने ते परत घेतलेच नाही. ते लोक अशाच प्रकारे कंडिशनल व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असा एक अभिनव प्रकार गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रनी निर्माण केला. मिलिंद कटवारेच्या आधी त्यांना कंडिशनल व्हॅलिडिटी सर्टिफिकेट्स मिळाल्या होत्या. म्हणजे इन्क्लुडिंग चंद्रभान पराते ज्यांचं प्रकरण आपण केलं आता, आणि त्यांना अधिसंख्य पदावर, ते उपजिल्हाधिकारी आहेत, त्यांना अधिसंख्य पदावर जावं लागलं. एक रवींद्र कुंभारे होते, चंद्रभान पराते होते आणि एक पुन्हा नाव मला आठवत नाही त्यांचं, ते होते. आता ते त्यांना IAS डेजिग्नेट झालं असतं, पण ते अधिसंख्य पदावर आहेत. आता त्यांनी कोळीचा दावा, म्हणजे महादेव कोळीचा दावा केला होता. अँड बेसिकली इज कोळी, अँड ही हिमसेल्फ ऑब्टेन सर्टिफिकेट फॉर स्पेशल बॅकवर्ड क्लासेस आफ्टर 1995. जे काही कोळ्यांना बेनिफिट्स मिळतात SBCचे, तर त्यांनी स्वतःच ते सर्टिफिकेट दिलं आहे. त्याच्यामुळं ते आता ते पण अधिसंख्य पदावर आहे. पण बेसिकली त्यांना अधिसंख्य पदावर केल्यानंतर सगळे जे बेनिफिट्स आहेत ते बेनिफिट्स देण्यात येत आहेत. याचा अप्रत्यक्ष जो काही नुकसान आहे तो या आपल्या तरुण पोरांवर होतो आहे आणि तरुणांच्या रिक्रुटमेंट्स याच्यामुळे रखडलेल्या आहेत. हा बेसिक मुद्दा आहे. आता आपण थोडं स्टॅटिस्टिक पाहिलं तर आपल्याला असं दिसेल की आपलं जे काही हे आहे, रेशो आहे एज्युकेशनचा, तो फारच अत्यल्प आहे. तुम्ही जर गुगलवर गेले तर एक 2014ला एक रिपोर्ट पब्लिश झाला होता UPA गव्हर्नमेंटला,
that report was not accepted by the government, but that report categorically pointed out the figures of various aspects related to scheduled tribe, means education, employment, बेरोजगारी, आरोग्य, सगळ्या गोष्टींचा जो डेटा आहे तो त्या रिपोर्टमध्ये अवेलेबल आहे. यू कॅन गो टू गुगल अँड यू सर्च डॉक्टर वर्जिनियस एक्स झाझा. दॅट वॉज दी रिपोर्ट विच यू कॅन फाइंड इन गुगल ऑल्सो. तर हे जे आरक्षण आहे, या आरक्षणाचं एक्सप्लॉयटेशन जिकडे तिकडे करण्यात आलेलं आहे आणि हे एक्सप्लॉयटेशन इतकं मोठ्या प्रमाणात आहे आणि हे जे जातचोर आहेत हे जातचोर शिरजोर झालेले आहेत. ते कुठल्याही पातळीवर उतरतात. तुम्ही जर विविध उदाहरणं पाहिले तर तुम्हाला ते दिसेल की त्यांचे एलिगेशन्स कसे असतात. मग मी सुद्धा त्यांच्या नजरेमध्ये फार मी पण जातचोर आहे. म्हणजे त्यांनी जे लावलेले शोध आहेत त्या शोधाला आपल्याला त्यांना नोबेल पुरस्कार द्यावा इतकं चांगलं रिसर्च त्यांनी केलेलं आहे. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की मी शेड्यूल ट्राईब नाही आहे महाराष्ट्रातला, मी छत्तीसगडमधला आहे आणि माझी जी कास्ट आहे ती प्रधान नाही, ती प्रधान आहे. आणि तशी नोंद माझ्या बापानी की आजानी त्या रेकॉर्डवर करून ठेवलेली आहे, म्हणून माझं जे सर्टिफिकेट आहे ते इन्व्हॅलिड करावं अशा प्रकारची जी तक्रार आहे ती तक्रार त्यांनी रिस्पेक्टिव्ह स्क्रुटिनी कमिटीकडे करून ठेवलेली आहे. त्याच्यानंतर मग मला माझा आवाज शांत करण्यासाठी त्यांनी बरेचसे प्रयत्न केले. तुम्हाला माहिती असेल की मागच्या 2018-19मध्ये फार मोठ्या प्रमाणात ते ॲग्रेसिव्हली काम करायला लागले जगदीश बैराच्या पिटिशननंतर आणि आपल्या 3140च्या पिटिशननंतर. माझ्यावर एकदम छिचोरे एलिगेशन्स लावून पोस्कोसुद्धा दाखल झाला. पोस्कोसारखा गंभीर गुन्हा दाखल झाला. 354 वगैरे या सगळ्या गोष्टी ते स्वतः छान पद्धतीनं करू शकतात. किंवा मग सोशल मीडियावर मला डिफेम करायसाठी मी कसा बदमाश आहे, म्हणजे त्यांनी जे विशेषणं वापरले आहेत, मी चमडी चोर आहे, मी बाकी काय आहे, अशा पद्धतीचे जे काही डिमोरलाइज करायसाठी जे काही त्यांचे टॅक्टिक्स आहेत ते वापरतात. मला धमक्या देतात, मुंबईवरून फोन करतात, नागपुरातून फोन करतात, इकडून मला 2-2, 3-3 FIR करावे लागतात. अशा पद्धतीचं हे जे त्यांची स्ट्रॅटेजी आहे ते स्ट्रॅटेजी चालत राहणार. पण त्याला घाबरण्याचं काही कारण नाही. आणि आपण जे काम आहे ते आपण अत्यंत सुबद्ध पद्धतीने आणि सुनियोजित पद्धतीने जे काही करतो आहे ते त्याचा फायदा आपल्या येणाऱ्या पिढीला होणार आहे. आणि हे जे रिझर्वेशन आहे हे रिझर्वेशन जर टिकवून ठेवायचं असेल, या रिझर्वेशनच्या बाबतीत जर तुम्हाला काहीतरी सबस्टॅन्शियल करायचं असेल तर जागरूकतेने आपल्याला या लोकांना फाइंड आउट करून त्यांना त्यांच्या घरचा रस्ता दाखवणं गरजेचं आहे. मंत्रालयामध्ये इतके आपले लोक आहेत शेड्यूल ट्राईबचे, पण ते कधीच कोणाला इनपुट देत नाही, तक्रारी करत नाही. त्यांच्या बाजूला जो काही बोगस आदिवासी असेल काम करत, कक्ष अधिकारी असेल किंवा उपसचिव असेल, त्याच्या विरोधात जाण्याचं त्यांना धैर्य होत नाही. ही शोकांतिका आहे. एखाद्या बँकेमध्ये जर तुम्ही गेलात तर तिथे जर एखादा आदिवासी असेल तर आणि दुसरा बोगस आदिवासी असेल तर तो आदिवासी जो खरा आदिवासी आहे तो त्याला घाबरून राहतो. आता अशा पद्धतीची जर आपली जर मानसिकता असेल तर आपलं काही भलं होणार नाही. तुम्हाला रिटॅलिएट करावं लागेल. तुम्हाला ॲक्ट रिपील करायच्या तुम्ही बातम्या पाहिल्या असतील आता व्हॉट्सअपवर, ज्या नवनीत राणांचं सर्टिफिकेट शेड्यूल कास्टचं जे अवैध ठरलं त्याच्यात त्यांना उच्च न्यायालयामध्ये स्टे काही काळ मिळालेला आहे. तर त्यांनी आता राष्ट्रपतीची भेट घेऊन महाराष्ट्रातला जो जात पडताळणी कायदा आहे 2000चा तो रिपील करावा अशा पद्धतीची मागणी राष्ट्रपतीला केली आहे. कोस्ट्यांमधले एक विद्वान आहे ज्यांच्याकडे स्वतःकडे त्यांचं व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नाही आहे. त्यांचं नाव आहे BK हेडव. ते स्वतःला अल्बा समजतात. ते किती वेळ त्यांचं प्रमाणपत्र अवैध करणारी जी समिती आहे, मुख्य म्हणजे त्यांचा काय प्रॉब्लेम आहे कोस्ट्यांचा,
त्यांना असं वाटते की ही जी समिती आहे म्हणजे जात पडताळणी समिती, ती जात पडताळणी समिती राजेंद्र मरसकोल्हेची आहे किंवा एखाद्या डाकोरेची आहे किंवा एखाद्या भारूडची आहे किंवा एखाद्या कोणाची तरी ट्रायबलची आहे. पण ती ट्रायबलची जात पडताळणी समिती नाही आहे, ती गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची जात पडताळणी समिती आहे. द लॉ लेट डाऊन बाय माधुरी पाटील इन सुप्रीम कोर्ट. अकॉर्डिंग टू माधुरी पाटील जजमेंट दिस कमिटी वॉज फॉर्म्ड इन महाराष्ट्र. आणि त्याच्यामध्ये त्यांचं स्ट्रक्चर ठरलेलं आहे. काही तिथं राजेंद्र मरसकोल्हे जात नाही समितीमध्ये की या एखाद्या धकातेचं, एखाद्या परातेचं किंवा एखाद्या च्युतियानंदचं सर्टिफिकेट इनव्हॅलिड करा. आणि ते सर्टिफिकेट इनव्हॅलिड झाल्यानंतर त्यांच्या सगळ्या खानदानीची सगळी जाहिरात झाल्यानंतर, इतकं झाल्यानंतर सुद्धा ते स्वतःला आम्ही हलवावा म्हणतात, सर्टिफिकेट कोष्टीचं वापरतात. आता हा जो चंद्रभान पराते नावाचा जो उपजिल्हाधिकारी आहे, ज्याला आपण अधिसंख्य केलं आणि ज्याच्यावर आता आपण पुढे त्याचा पाठपुरावा करतो आहे, कारण त्यांनी 64ची जन्मतारीख त्याची 66 करून टाकली आहे सर्व्हिस बुकमध्ये. म्हणजे त्यांची हिंमत बघा. अशा पद्धतीचं जे काही काम आहे ते एखादा जिनॉईन शेड्यूल ट्राईब करूच शकत नाही, कारण त्याची हिंमतच होत नाही अशा प्रकारचं काम करण्याची. मात्र यांना माहिती आहे की आपलं 2 दिवसाचा कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे किती मोठ्या प्रमाणात आपण काय करू शकतो याचं पूर्व नियोजन करून ते सगळ्या गोष्टी करत असतात. आणि त्याचा अप्रत्यक्ष जो परिणाम आहे तो आपल्या शेड्यूल ट्राईबच्या बेरोजगार आदिवासी पोरांवर होतो आहे. हे समाजाने अजून ओळखलं नाही, याचंच मला आश्चर्य वाटते. एकीकडे 17 संघटनांचा उदय होऊन राहिला दिवसाला एक असं, म्हणजे एकीकडे तिकडे एक संघटना असते, मग त्याच्यातला दुसरा जण बाहेर पडतो, मग तो आपली संघटना स्थापन करतो, मग त्याच्यात तिसरा माणूस असतो, तो मग त्याची स्वतःची संघटना स्थापन करतो आणि मस्त राष्ट्रीय अध्यक्ष आणि संस्थापक अध्यक्ष आणि काय काय त्यांची बिरुद आणि काय काय व्हॉट्सअपवर आपण बघतो. म्हणजे रोज काही ना काहीतरी सुरू असतं व्हॉट्सअपवर. म्हणजे सोशल मीडियावरची जी समाजसेवा आहे ती जर प्रत्यक्षात उतरवायची असेल तर तुम्हाला कालच्यासारखं काम करावं लागेल. सर्वोच्च न्यायालयामध्ये आपण इतक्या टॅक्टफुली या बोगस जातचोर आदिवासींना काल नमवलं, त्याचा अप्रत्यक्ष फायदा आपल्या सगळ्या बेरोजगार आदिवासी पोरांना होणार आहे. कारण त्यांनी 21 डिसेंबर 2019चा जो GR आहे तो त्या सर्वोच्च न्यायालयाच्या त्यांच्या प्रेयर क्लॉज जर पाहिलं तुम्ही तर त्यांनी 28 सप्टेंबर 2019चा जो आपला भूषण गवईंचा इंटरिम ऑर्डर आहे तो इंटरिम ऑर्डर पण चॅलेंज केला होता, विच वॉज नॉट पॉसिबल इन द आईज ऑफ लॉ, विच वॉज नॉट टेनेबल इन द आईज ऑफ लॉ, अँड इंटरिम ऑर्डर कॅनॉट बी चॅलेंज बिफोर सुप्रीम कोर्ट. दॅट इज अ सेटल लॉ, बट दे हॅव डन इट. मीन्स दॅट च्युतियानंद also earlier challenged that particular interim order and he withdraw that petition in Supreme Court, and this petition also challenged the interim order of Honorable High Court. So what I mean to say की याच्यामध्ये आपल्याला 21 डिसेंबर 2019चा जो GR आहे, जो ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ट्रायबलच्या अथक प्रयत्नातून गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने काढला, पण त्याच्यामध्ये 11 महिन्याची जी काही प्रोव्हिजन केलेली आहे टेम्पररी प्रोव्हिजन, दॅट टेम्पररी प्रोव्हिजन हॅज टू बी स्टॉप्ड. वाय? बिकॉज सुप्रीम कोर्ट कॅटेगोरिकली सेड देअर सर्व्हिसेस आर वाईड ॲब इनिशिओ. म्हणजे त्यांची जी नियुक्ती आहे, प्रथम नियुक्ती, ती नियुक्ती झाली अँड इट वॉज कन्फर्म्ड बाय सबसिक्वेंट जजमेंट्स आफ्टर जगदीश बैरा इन ओरिएंटल इन्शुरन्स, इन कुरुंदकर. देर आर स्पेसिफिक जजमेंट्स फॉर दॅट. आणि आता त्या जातचोरांनी किती हे केलं. आता औरंगाबाद हायकोर्टामध्ये एक पिटिशन तुम्हाला एक बॅच ऑफ पिटिशन तुम्हाला दिसेल, ज्याच्यामध्ये भारती रपटवार आहे किंवा अजून 1-2 प्रकरणं आहेत. त्या प्रकरणामध्ये 4 मे 2021ला जस्टिस गंगापूरवाल्यांनी एक डिसिजन डिलिव्हर केलेला आहे. व्हॉट वॉज दॅट डिसिजन? इन शॉर्ट आय वुड लाईक टू टेल यू बिकॉज 1 hour इज ऑलरेडी going to complete. What was that decision? That decision was the employee who obtained fraud or fraudulent certificate whose claim is invalidated, and as per the decision of full bench Arun Vishwanath Sonone,
or Milind Katware, Supreme Court, which category tells about the service protection. जर त्यांनी जगदीश बैराच्या पहिले म्हणजे 6 जुलै 2017च्या आधी ऑन द बेसिस ऑफ मिलिंद कटवारे किंवा ऑन द बेसिस ऑफ अरुण विश्वनाथ सोनवणे त्यांनी जर सर्व्हिस प्रोटेक्शन घेतलं असेल आणि सुप्रीम कोर्टाने ते ग्रँट केलं असेल तर देअर सर्व्हिसेस आर प्रोटेक्टेड अशा प्रकारचा म्हणजे व्ह्यू जस्टिस गंगापूरवाला यांनी औरंगाबाद खंडपीठात निर्णय देताना घेतलेला आहे. जवळपास 1000-1500 पिटिशन्स आहेत आणि त्या 1000-1500 पिटिशन्समध्ये त्यांनी 40 ते 42-48चा जो बंच आहे तो वेगळा काढलेला आहे, ज्या बंचमध्ये ऑलरेडी ते लोक प्रोटेक्ट झाले होते 2017च्या आधी म्हणजे हायकोर्टात, आणि त्यांना गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रने अधिसंख्य केलं होतं. अशा लोकांना अधिसंख्य करता येणार नाही अशा प्रकारचा चुकीचा निर्णय गंगापूरवाला साहेबांनी दिलेला आहे. आणि त्या पर्टिक्युलर पिटिशन्समध्ये being an organization, we know the gravity of matter and we intervene in that to create our locus. Locus is there. We will definitely challenge that particular judgment before the Honorable Apex Court, Supreme Court, and means in very short period we will give you the disposal. बिलकुल आपण ते जे गंगापूरवाला साहेबांनी दिलेलं जे जजमेंट आहे ते कसं अल्ट्रा व्हायरस आहे, आर्बिट्ररी आहे इन द लाईट ऑफ जगदीश बैरा किंवा सबसिक्वेंट जजमेंट्स ते आपण दाखवून देऊ सर्वोच्च न्यायालयामध्ये, आणि यांची जी दुकानदारी आहे ती परमनंट बंद करू. आता या जजमेंटचा जो फायदा आहे तो बोगस आदिवासींना कसा झाला म्हणजे गंगापूरवाला साहेबांचा, त्यांचे दावे अवैध ठरलेले आहे. Court has categorically accepted and they means petitioners are already accepted that they are non-scheduled tribe, they are non-tribe, but they are only asking before the court for service protection. They are only asking for service protection. They are not asking for benefit meant for scheduled tribe. That is the point. You should remember or you should note. The people who obtained certificate meant for scheduled tribe, whose claim is invalidated by the scrutiny committee, who approached the court granted protection on the basis of Arun Vishwanath Sonone or Milind Katware, and after Bahira, if the government त्यांना जर ते हे करत असेल सुपरन्युमररी पोस्टवर दाखवत असेल 11 महिन्याच्या आणि कोर्ट म्हणत असेल की त्यांना तुम्ही सुपरन्युमररी पोस्टवर करू शकत नाही, हे कोर्टाचं निरीक्षण अत्यंत चुकीचं आहे. कारण ऑलरेडी त्यांनी दावा सोडलेला आहे ना, शेड्यूल ट्राईबचा दावा सोडलेला आहे. दे आर नॉट क्लेमिंग स्टेटस फॉर शेड्यूल ट्राईब, आणि तुम्ही त्यांना शेड्यूल ट्राईब कन्सिडर करून राहिले आणि त्या पोस्टवर तुम्ही ठेवून राहिले. मग ती पोस्ट कोण भरणार? तुम्ही कसं काय कंप्लाय करणार हायकोर्टाच्या स्वतःच्या ऑर्डरला? कसं काय जगदीश बैराच्या ऑर्डरला कंप्लाय करणार? त्याच्यात या सगळ्या टेक्निकल गोष्टी आहेत. आणि याचा जो डिसएडव्हान्टेज आहे ते सोलापूरच्या काही जिल्हा परिषदेमध्ये काही विद्यार्थ्यांना सोलापूर जिल्हा परिषदेने ॲडव्हर्टाइजमेंट काढली, पदं भरले, कारण हे जे लोक आहेत यांचं ऑलरेडी दावा अवैध ठरला होता आणि सर्व्हिस प्रोटेक्शन मिळालं होतं. तरी कोर्टाने त्यांना सोलापूर जिल्हा परिषदेने की कलेक्टर ऑफिसने त्यांना अधिसंख्य ठरवला, ॲडव्हर्टाइजमेंट दिल्या, आपल्या पोरांनी अप्लाय केल्यानंतर त्यांचं सिलेक्शन झाल्यानंतर हे लोक हायकोर्टात गेले आणि तिथून स्टे घेतला. त्यांनी स्टे घेतल्यानंतर आता जे सोलापूर कलेक्टर आहे ते म्हणतात की नाही, ते त्यांना कोर्टातून प्रोटेक्शन भेटलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही तुमची पदं भरू शकत नाही. दिस रॉकस हॅज बीन क्रिएटेड बाय सच काइंड ऑफ जजमेंट अँड दॅट जजमेंट हॅज टू बी चॅलेंज बिफोर द सुप्रीम कोर्ट. समाजाने आता आमच्या सोबत असायला पाहिजे. ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ट्रायबलचा कालचा जो जजमेंट आला त्या जजमेंटमध्ये सगळ्या लोकांनी अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स हे सगळं म्हटलं, पण मला एकाही ट्रायबल माणसाचा म्हणजे ज्यांनी अभिनंदन केलं ते सगळे सर्व्हिस मधले लोक होते, या एकाही ट्रायबल माणसांनी असं विचारला नाही प्रश्न की ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ट्रायबलला या लढ्यासाठी काय खर्च आला,
कशा पद्धतीने त्यांनी हे मॅनेज केलं, त्यांनी वकिलांची फीस दिली का, किंवा वकिलांची जर फीस दिली नसेल तर ती देण्यासाठी माझी काही मदत लागते का, अशा प्रकारचा कोणत्याच आदिवासी माणसाचा मॅसेज किंवा त्याचा मला हे म्हणजे त्याची मानसिकता मला दिसली नाही. फक्त अभिनंदन म्हणून अंगठे दाखवण्याचं काम जो समाज करतो आणि जो समाज जो करतो त्याला अव्यरत, त्याला न विचारता त्याला त्याच्या परिस्थितीवर सोडून देतो आणि तुम लढो हम कपडे भी नहीं संभालेंगे अशा प्रकारची मानसिकता ठेवतो. तो समाज आपल्या तरुण बेरोजगार आदिवासी पिढीला न्याय देऊ शकत नाही असं मला वाटते. या ठिकाणी तुम्हाला मी स्पेसिफिकली सांगू इच्छितो की आय डोंट वॉन्ट टू गो इन टू द फिगर्स, पण या जातचोरांवर शासन मोठ्या प्रमाणात आपला जो काही टॅक्सचा पैसा आहे महाराष्ट्रातल्या जनतेने दिलेला तो खर्च करताय. याचा विरोध झाला पाहिजे आणि सर्व स्तरातून या जातचोरांच्या विरोधात, म्हणजे मला तर वाटते की आदिवासी कमी आणि जे ओपन कॅटेगरीचे लोक आहेत, आता जे सर्वोच्च न्यायालयात कुरूंकरचं जे प्रकरण आहे ते ओपन कॅटेगरीच्या लोकांनी केलं. आज आम्हाला जे काही आम्ही मेट्रोलॉजिकलची केस केली, दॅट केस वॉज व्हेरी लँडमार्क केस इन द हायकोर्ट. त्याच्यातले जे सगळे बोगस होते गोष्टी ते मला वाटते 26-27 होते आणि ते सर्व लोक म्हणत होते की आम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये आहो, आम्हाला काही गरज नाही जात प्रमाणपत्र तपासण्याची. कोर्टाने त्यांना बंबू दिला आणि सर्वांना जातीचं प्रमाणपत्र तपासण्यासाठी बाध्य केलं. जेव्हा त्यांचे अवैध ठरले तेव्हा त्यांना मेट्रोलॉजिकलच्या सर्व्हिसेसमधून टर्मिनेट करण्यात आलं. पुन्हा ते कोर्टात गेले, काहीतरी रिमांड बॅक करून ते प्रकरणं आता ते हे करतायत स्टे घेऊन. तर अशा पद्धतीने त्यांचा जो लढा आहे तो सातत्यानं सुरू राहणार आहे. पण तो आपला लढा आपण कसा लढायचा, त्याच्यासाठी काय स्ट्रॅटेजीज करायच्या. गोवारीच्या जजमेंटमध्ये खूप वाहवा घेणारेही आपले काही लोक आहेत, पण त्या गोवारीच्या जजमेंटमध्ये जे कॉन्सिक्वेन्सेस आहेत ते कॉन्सिक्वेन्सेसवर कोणीच विचार करत नाही. 14 ऑगस्ट 2018 ते 18 डिसेंबर 2020 या कालावधीमध्ये गोवारींना गोंड शेड्यूल ट्राईबचे जे सर्टिफिकेट्स दिले, ज्या व्हॅलिडिटीज दिल्या, त्या व्हॅलिडिटीचं काय करायचं याच्यावर सुप्रीम कोर्टाने काहीच भाष्य केलेलं नाही आहे त्यांच्या जजमेंटमध्ये. अँड देअर सर्व्हिसेस, देअर ॲडमिशन्स वर प्रोटेक्टेड बाय द सुप्रीम कोर्ट. हू विल सी ऑल दिस? अँड आपल्याला या सगळ्या संवेदनशील विषयावर मी या गोवारीच्या प्रकरणामध्ये जे पिटिशनर होते असं म्हणतात त्यांच्याशी मी बोललो, त्यांना ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, पण त्यांनी याच्यावर कुठल्याही प्रकारे कारवाई केली नाही. ना त्यांच्या वकिलांनी, मी वकिलांना पण भेटलो होतो, ॲडव्होकेट मोहन सुदामेंनी पण काही केलं नाही. आणि ते जे पिटिशनर आहेत त्या पिटिशनरनी पण हा जो मुद्दा आहे तो निग्लेक्ट केला. या मुद्द्याचा आज तुम्हाला जरी बेनिफिट दिसत असला तरी तुम्ही जर 20-30 वर्षानंतर बघाल तर त्याचे जे कॉन्सिक्वेन्सेस आहेत ते अत्यंत चुकीचे राहणार आहेत. याच्यावर गांभीर्यानं विचार केला पाहिजे, कारण हा जो प्रश्न आहे हा सगळा आपल्या बेरोजगार आदिवासींच्या रिक्रुटमेंटशी रिलेटेड आहे. आज महाराष्ट्रामध्ये ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ट्रायबलच्या खांद्याला खांदा लावून जर आदिवासींच्या बाकीच्या संघटना राहिल्या असत्या आणि त्यांनी जर जोरकसपणे या पदभरतीच्या बाबत जर त्यांनी एकत्रितपणे हा जर मुद्दा पदभरतीचा लावून धरला असता, अधिसंख्य पदांचा लावून धरला असता, प्रत्येक ऑफिसेसमध्ये जाऊन प्रत्येक जे कार्यालय प्रमुख आहेत त्या कार्यालय प्रमुखांकडून आढावा घेतला असता. आता वी सॉट ऑल द इन्फॉर्मेशन फ्रॉम व्हेरियस डिपार्टमेंटल हेड्स, व्हेरियस फ्रॉम GAD मंत्रालय. आमच्याकडे जो डेटा आहे त्या डेटाच्या आधारे आम्ही ते भांडतो आहे, ते करतो आहे. आम्ही 8 एप्रिल 2021चा जो वित्त विभागाचा GR आहे तो पण चॅलेंज केलेला आहे, ज्याच्यात त्यांनी फायनान्शियल बेनिफिट्स रिलीज करण्याबाबतचा जो निर्णय आहे तो घेतला आहे. त्याच्यामध्ये 100% मला माहिती आहे की आय विल डेफिनेटली विन दॅट पर्टिक्युलर पिटिशन. त्याच्यामध्ये यांचे सगळे बेनिफिट्स काढण्याची जी प्रोव्हिजन आहे ती ॲक्ट 2000मध्ये आहे. देर इज अ स्पेसिफिक प्रोव्हिजन इन ॲक्ट सेक्शन 10, सेक्शन 11, फायनान्शियल रिकव्हरी, क्रिमिनल प्रोसिक्युशन, असे ज्या प्रोव्हिजन्स आहेत त्या प्रोव्हिजन्सची
चं इम्प्लिमेंटेशन करून घेण्याची हिंमत ट्रायबलच्या कोणत्याही संघटनांमध्ये नसल्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये, म्हणजे इन्क्लुडिंग ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ट्रायबल, आय एम नॉट टॉकिंग अबाउट मीन्स आय एम ऑल्सो कन्फेसिंग दॅट वी आर अनेबल टू इम्प्लिमेंट सेक्शन 10 अँड सेक्शन 11 इन व्हेरियस ऑफिसेस. मी नागपूर जिल्हा परिषदमध्ये पण ते प्रयत्न करतो आहे. नागपूर जिल्हा परिषदमध्ये तिथे योगेश कुंभेजकर नावाचा CEO आहे, नवीन रिक्रूट आहे IAS अधिकारी. त्या IAS अधिकाऱ्याची मी 27 ऑक्टोबरला इतकी धुतली आणि दुसऱ्याच दिवशी त्यांनी माझा कंपल्सरी रिटायरमेंटचा ऑर्डर करून टाकला. पण मी त्याच्या पाया पडायला गेलो नाही. दॅट डेअर आय हॅव, आणि मी जाणारही नाही. लिगली जे काही करायचं आहे ते त्यांनी करावं, लिगली जे काही करायचं आहे ते मी करेल. या विषयावर मी त्यांना स्पेसिफिक काही उदाहरणं देऊन, आता एक धनगरचं प्रकरण आहे. धनगर एक SC ढवळे नावाची शिक्षिका आहे. त्या शिक्षिकेला त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांनी आणि COनी पैसे खाऊन तिची जी अपॉइंटमेंट आहे ती ओपनमध्ये आहे अशा प्रकारचं दाखवलं आणि तिला अधिसंख्य केलं नाही. मी त्याची तक्रार केली आहे, मी COला नोटीस दिला आहे आणि 15 दिवसामध्ये मी त्याच्यामध्ये हायकोर्टात रिट पिटिशन दाखल करणार आहे. COला पर्सनल पार्टी करून, EOला पर्सनल पार्टी करून. त्यांनी का बरं असं करावं? आणि जे हजारो नाही शेकडो लोक ट्रायबल जे तिथे काम करतायत त्यांच्याकडे दरवर्षी सिनियरिटी लिस्ट येते. हजारो तिथे शेकडो बाबू असतील, त्या बाबूंना दिसत नाही का सिनियरिटी लिस्ट? नागपूर जिल्हा परिषदमध्ये जे अनुसूचित जमातीचे खरे मनवणारे जे लोक आहेत त्यांना दिसत नाही का? किंवा जे शिक्षक असतील ते का अत्यंत मंदबुद्धी आहे का, त्यांना ते यादी दिसत नाही का? की त्याच्यामध्ये जे ढवळे नावाची शिक्षिका आहे त्या शिक्षिकेचा संवर्ग त्यांनी खुला दाखवलेला आहे. अनुसूचित जमातीच्या संवर्गातून नियुक्त झाल्यामुळे तिचं प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे तिला 15 जून 95ची सेवाज्येष्ठता मिळाली. त्या तेव्हाच्या निर्णयानुसार सिनियरिटी लिस्टमध्ये लिहिलं आहे की तिची जी सेवाज्येष्ठता आहे ती 15 जून 95च्या पासून गृहीत धरण्यात येईल, कारण तिचं अपॉइंटमेंट 15 जून 95च्या आधीच आहे म्हणून. आणि इकडे म्हणतात की तिची नियुक्ती खुल्या प्रवर्गातून झाली. एक तर तो अधिकारी किंवा योगेश कुंभेजकर मूर्ख असेल जो IAS झाला आहे, किंवा मग तो जो EO आहे तो मूर्ख असेल, त्याला अक्कल नसेल तेवढी, किंवा मग अत्यंत मूर्ख असतील आपले शिक्षक कर्मचारी जे तिच्या कॅडरमध्ये काम करतात आणि ज्यांनी सिनियरिटी लिस्ट पाहिली आहे आणि जे अत्यंत निमूटपणे हे सगळं सहन करतायत. अशा प्रकारचे हे आयडेंटिकल एक्झाम्पल आहे मी दिलेलं. अशा प्रकारचं जे चित्र आहे ते महाराष्ट्रातल्या सरकारी गव्हर्नमेंटच्या विविध कार्यालयात आहे. आज फूड अँड ड्रगमध्ये पाहिलं तर त्यांनी अधिसंख्य पदं फक्त 2 की 3 निर्माण केली होती. पण आपले तिथं जागरूक लोक आहे, आपल्या संघटनेचे पदाधिकारी आहे, त्यांनी पाहिलं की हे तर चुकीचं आहे, हे तर असं आहे प्रकरण. त्यांनी जवळपास 10 ते 11 जागा तिथे निर्माण केल्या. ही जागरूकता पाहिजे आपल्या आदिवासींमध्ये. भंडारामध्ये पहा, भंडारामध्ये ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ट्रायबलची टीम काम करते आहे. चंद्रपूरमध्ये चांगल्या पद्धतीनं करते आहे, रत्नागिरीमध्ये करते आहे. त्यांनी या अधिसंख्य पदाबाबत एक्सलंट काम केलेलं आहे. चंद्रपूरच्या टीमने एक्सलंट काम केलेलं आहे, भंडाराच्या टीमने एक्सलंट काम केलेलं आहे. जिथे त्यांनी 2 पदं निर्माण केले होते तिथे त्यांनी डझनभर पदं निर्माण करून दाखवले. तर ही काम करण्याची पद्धत आहे ऑर्गनायझेशनची. आणि अशा पद्धतीनं जर तुम्ही काम प्रत्येक ठिकाणी केलात तर मला वाटते की आपले हे जे बेरोजगार, आज TETची जी अट आहे, आपण नागपूर जिल्हा परिषदमध्ये 150 पदं की 155 पदं निर्माण केली. जातचोरांची संख्या किती आहे? जातचोर बोगस आदिवासींची नागपूर जिल्हा परिषदेमध्ये संख्या किती आहे हे बघा तुम्ही. 155 पदं निर्माण केले आपण. शिक्षकाचे फक्त ते DED वाले वगैरे जे शिक्षक आहे त्यांचे प्रायमरी टीचर्स 155, आणि त्या 155 पैकी भरले किती? फक्त 47. का बरं 47 भरले? तर TETची अट ते पूर्ण करत नाही म्हणून. आता ही जर TETची अट पूर्ण होत नसेल ना, फक्त 100 लोक या शिक्षकाच्या आयत्या मिळणाऱ्या नियुक्तीपासून
जर वंचित राहत असतील तर या महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या मतदारसंघातून, राखीव मतदारसंघातून शेड्यूल ट्राईबच्या निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधीचं हे नैतिक कर्तव्य होतं की या प्रश्नामध्ये त्यांनी लक्ष घालायला पाहिजे होतं. ते काही मंदबुद्धी नाही आहे ट्रायबलचे आमदार की त्यांना हे विषय कळत नाही. त्यांनी एखाद्या राजेंद्र मरसकोल्हेला किंवा एखाद्या दिलीप कुडमेतेला किंवा एखाद्या सखाराम डाकोरेला किंवा एखाद्या विजय कुमरेला किंवा एखाद्या कोणाला तरी किंवा एखाद्या बालाजी पोटेला किंवा एखाद्या नितीन पोटेला त्यांनी विचारायला पाहिजे की काय रे बाबा मी तुमच्यासाठी काय करू शकतो. आवर ट्रायबल रिप्रेझेंटेटिव्स आर नॉट ॲट ऑल इंटरॅक्टिव्ह विथ दी सोशल ॲक्टिव्हिटीज ऑफ ट्रायबल इन ट्रायबल कम्युनिटी. दॅट इज आवर बिग प्रॉब्लेम. आज महाराष्ट्रामध्ये आपण एक प्रकरण केलं पेंटिंग्सचं. ज्या ट्रायबल विभागाकडून एक मलेशियाला एक एक्झिबिशन झालं आणि त्या एक्झिबिशनमध्ये आदिवासी कलाकारांच्या ज्या प्रतिकृती आहेत, चित्रकृती आहेत, त्या चित्रकलाच्या ज्या पेंटिंग्स आहेत त्या त्यांनी नेल्या. त्या पेंटिंग्स ट्रायबल विभागाने मलेशियामध्ये हरवल्या आणि मलेशियामध्ये हरवल्यानंतर 6 महिन्यांनी त्यांना सांगितलं की तुमच्या ज्या पेंटिंग्स आहेत त्या हरवलेल्या आहेत. मग त्या हरवलेल्या पेंटिंगसाठी 2018ला त्यांनी एक रिप्रेझेंटेशन दिलं. त्याच्यामध्ये आयुष नावाची एक संस्था आहे पालघरची आणि एक पवार, स्वप्ना पवार नावाची मुलगी आहे. जवळपास त्यांच्या 15 लाखाच्या ज्या पेंटिंग्स आहेत त्या ट्रायबल डिपार्टमेंटनी हरवल्या. म्हणजे जवळपास त्यांचं 30 लाखाचं नुकसान केलं ट्रायबल डिपार्टमेंटनी आपल्या आदिवासी कलाकारांचा. त्याला कम्पेन्सेशन देण्याबद्दलचा मुद्दा मी उचलून लावला आताचे जे मंत्री आहेत श्रीमान केसी पाडवी त्यांच्याकडे. मे महिन्यातली माझी तक्रार आहे. मे महिन्यातल्या तक्रारीनंतर केसी पाडवींनी या प्रकरणात कुठल्याही प्रकारचं इनिशिएटिव्ह घेतलं असेल स्वतःहून असं मला तरी वाटत नाही. जर त्यांनी इनिशिएटिव्ह घेतलं असतं तर ट्रायबल रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे जे आयुक्त आहेत तत्कालीन श्रीमती परमवीत कौर, त्यांची हिंमत नव्हती की आतापर्यंत ते प्रकरण पेंडिंग ठेवायची कम्पेन्सेशनचं. का बरं त्यांनी पेंडिंग जे कम्पेन्सेशन आहे ते दिलं नाही? कारण आपल्या मंत्र्यामध्ये दम नाही. आपल्या मंत्र्यामध्ये हा दम नाही की तो जाऊन छगन भुजबळकडे सांगेल आणि म्हणेल की तुम्ही याच्यातला रिपोर्ट द्या. हा आदिवासीच्या अस्मितेचा प्रश्न आहे, आदिवासींच्या आयडेंटिटीचा प्रश्न आहे, आदिवासी बेरोजगारांच्या नियुक्त्यांचा प्रश्न आहे, आदिवासींच्या संविधानिक हक्काचा प्रश्न आहे असं म्हणण्याची हिंमत आपल्या ट्रायबल मिनिस्टरमध्ये नाही आहे. आपल्या ट्रायबल मिनिस्टरमध्ये जात पडताळणी समित्यांमध्ये हजारो प्रकरणं प्रलंबित आहे. त्याचा थेट संबंध या ट्रायबलच्या भरतीशी आहे. ट्रायबलच्या भरतीशी कसं आहे? कारण प्रकरण जात पडताळणी समित्यांकडे प्रलंबित असल्यामुळे त्या लोकांना अधिसंख्य केलेलं नाही आहे, त्या जे काही हेड ऑफ द डिपार्टमेंट्स आहेत. आणि असे हजारो आहेत. जवळपास 22 ते 23 हजार प्रकरणं जात पडताळणी समित्यांकडे प्रलंबित आहेत. म्हणजे जवळपास हे जे प्रकरणं प्रलंबित आहेत ते समजा बोगस आदिवासींचे पूर्ण नसतील 100%. आपण असं समजू की त्याच्यामध्ये 20% जिनाईन शेड्यूल ट्राईब आहे, पण 80% बोगस आदिवासीची प्रकरणं या जात पडताळणी समित्यांमध्ये प्रलंबित आहेत. आपल्या ट्रायबल मिनिस्टरची म्हणजे पर्टिक्युलरली केसी पाडवींची ही हिंमत नाही आहे की ट्रायबलच्या समित्यांचा आढावा घ्यावा. ट्रायबलचे जे आयुक्त आहेत, TRTI कमिशनर किंवा जात पडताळणीचे जे जॉईंट कमिशनर आहेत, त्या जॉईंट कमिशनरच्या उरावर बसून त्यांच्याकडून ही पेंडन्सी काढून घेण्याची हिंमत आपल्या ट्रायबलच्या मिनिस्टरमध्ये नाही आहे. आणि त्याच्यामुळे हे जे आपले पोरं आहेत ते पोरं त्या पेंडन्सीमुळे जवळपास 20 ते 22 हजार प्रकरणं पेंडिंग आहेत. आज बऱ्याचशा लोकांनी आजपर्यंत दावेच सादर केलेले नाही आहेत स्क्रुटिनी कमिटीकडे. अशी प्रकरणं आपल्याकडे आम्ही आयडेंटिफाय केलेली आहेत. त्याच्यानंतर जे कोर्ट मॅटर आहेत प्रलंबित आहेत. 2-2, 3-3 दशकापासनं 20-20 वर्षापासनं प्रकरणं पेंडिंग आहेत. याच्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या वकिलाला स्पेसिफिक डायरेक्शन्स देऊन त्याच्याबरोबर मीटिंग घेऊन कोणते प्रकरणं किती वर्षापासून पेंडिंग आहेत या प्रकरणाचा आढावा घेण्याची हिंमतसुद्धा आपल्या ट्रायबल मिनिस्टरमध्ये नाही आहे खरं सांगायचं म्हणजे. त्याच्यामुळे या पोरांवर परिणाम होत आहे, त्याच्यामुळे यांना नियुक्ती मिळत नाही आहे. हे प्रकरणं आत्तापर्यंत किती SLP दाखल झाल्या, किती SLP कोणाच्या दाखल झाल्या नाही. आमच्याकडचे जे विदर्भातले कोष्टी आहेत ते कसे मॅनिप्युलेशन करून, भ्रष्टाचार करून
मॅनेज करून प्रकरण दाखलच होऊ देत नाही आदिवासी विकास विभागाकडून, याचेसुद्धा पुरावे माझ्याकडे आहेत आणि त्याची तक्रार मी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या चीफ सेक्रेटरीकडे केलेली आहे. बरेचसे प्रकरणं आहेत ते सर्वोच्च न्यायालयात दाखलच झाले नाही. स्क्रुटिनी कमिटीने निर्णय दिला त्याच्या विरोधात. जर एखादा बोगस आदिवासी किंवा जातचोर गेला असेल तर त्याला काउंटर करून आज चंद्रभान परातेचं प्रकरण जेव्हा इनव्हॅलिड झालं आणि ते इनव्हॅलिड झाल्यानंतर कोर्टात गेलं, तर कोर्टात गेल्यानंतर पुन्हा जेव्हा हायकोर्टाने त्याचं प्रकरण रिमांड बॅक केलं कमिटीकडे, तर कमिटीने ते प्रकरण 6 महिन्यात डिसाईड करायचं होतं. त्या प्रकरणामध्ये कमिटी का बरं 6-6 वर्ष लावते? काय कारण आहे? एकदा इनव्हॅलिड झालेलं प्रकरण, हे सगळं मॅनिप्युलेशन आहे, सगळं मॅनिप्युलेशन आहे. आणि या जात पडताळणी समितीच्या लोकांवर अंकुश ठेवण्याचं काम आज जर सरकार म्हणून केसी पाडवी करत नसतील, मिनिस्टर म्हणून करत नसतील, तर एखाद्या राजेंद्र मरसकोलेला किंवा एखाद्या बालाजी पोटेला किंवा एखाद्या सखाराम डाकोरेला किंवा एखाद्या अर्जुन सिंग वसावेला किंवा एखाद्या एकनाथ भोयेला किंवा एखाद्या विशाल वडवीला आपल्याला तयार करावं लागेल. आज इकडे बरेचसे लोक काम करतात, पण नंदुरबारकडे एक आमचे अर्जुन सिंग वसावे नावाचे मित्र आहेत, त्यांचं एक्झेम्पलरी काम आहे. त्यांना आपण पुढे करून लता सोनवणे नावाची जी चोपड्याची आमदार आहे तिच्या विरोधात त्यांना उभं केलं होतं, कारण त्यांचा लोकस होतं, ते कॉन्टेस्टंट होते त्या इलेक्शनमध्ये. आणि आपण लता सोनवणेचं जे प्रकरण आहे ते प्रकरण त्याच्यातलं जे काही मॅनिप्युलेशन आहे ते उघडकीस आणून उच्च न्यायालयापुढे आपली बाजू मांडून ते त्यांना रिलीफ मिळू दिला नाही. ते प्रकरण आता जात पडताळणी समितीकडे झालं आहे वर्ग नंदुरबारच्या. एकही माणूस ट्रायबलमधला केसी पाडवींना विचारायला तयार नाही की चोपड्याच्या आमदार लता सोनवणेंचं प्रकरण स्क्रुटिनी कमिटीकडे आहे प्रलंबित, ते केव्हा डिसाईड होणार आहे? आणि त्यांच्या कॉन्स्टिट्युएन्सीमधला विषय आहे केसी पाडवींच्या. जात पडताळणी समिती नंदुरबारला आहे, ते स्वतः तिथले आहेत लोकल. त्यांना असं कधीच वाटलं नाही की चोपड्याच्या आमदार लता सोनवणे यांचं प्रकरण लवकरात लवकर डिसाईड होऊन लोकांपर्यंत तो निर्णय जावा, एक चांगला मेसेज जावा नवनीत राणासारखा. जाऊ द्या त्यांना सुप्रीम कोर्टात जातात तर, पण तुम्ही तर तुमचं काम करा, तुम्ही तर तुमच्या कमिटींना डायरेक्शन द्या आणि ते डिसाईड करायला लावा प्रकरण. का करत नाही केसी पाडवी तुम्ही? असा माझा सवाल आहे तुम्हाला. का बरं तिथले ते पद्माकर वडवी आहेत, ते पुढाकार घेऊन कालपर्यंत ते आपल्याला आदिवासींचे नेते म्हणवतात किंवा आजही म्हणवतात, ते त्यांची मुलगी सत्तेत आहे आज जिल्हा परिषदच्या. का बरं तुम्ही लोक या बोगस आदिवासीच्या विषयावर किंवा लता सोनवणेच्या विषयात तुम्ही लक्ष घालत नाही? का बरं तुम्ही सांगत नाही लोकांना? का बरं तुम्ही लोकांची दिशाभूल करता? त्याच्यामध्ये काम व्हायला पाहिजे. लता सोनवणेचं प्रकरण डिसाईड करण्याचे स्पेसिफिक ऑर्डर्स केसी पाडवींनी कमिटीच्या अध्यक्षांना द्यायला पाहिजे. का बरं देत नाही केसी पाडवी? काय त्यांचे वेस्टेड इंटरेस्ट आहे? लोकांनी विचारायला पाहिजे त्यांना जाब. या प्रकारचं जे काम आहे ते सर्वात पहिले, जर तुमच्या बेरोजगार पोरांना तुम्हाला न्याय द्यायचा असेल तर तो न्याय देताना कमिटीकडे जेवढे प्रकरणं प्रलंबित आहेत आता जात पडताळणी समितीकडे जात चोरांचे, ते तुमचे जे जॉईंट कमिशनर आहेत पैसे खाऊन खाऊन अनेक वर्ष प्रकरणं प्रलंबित ठेवतात. ही फॅक्ट आहे. तुमचा जो विजिलन्स आहे तो विजिलन्स पैसे खाऊन तुमचा विजिलन्स करून देतो, जात चोरांना हे करतो. एखादा जर विशाल वडवी नंदुरबारचा जर एखाद्या भिल्लाचे जे ठाकुराचे जर दाखले आहे ते भाटचे आणून दाखवत असेल तर ते तुमच्या विजिलन्स कमिटीला शक्य होत नाही का? तुमची विजिलन्स कमिटी काय तिथं काय चणे खाऊन गुळ खाऊन वापस येते का? तुमच्या कमिटीला का बरं ते विजिलन्सला का बरं ते भाटचे दाखले भेटत नाही ठाकुरांचे? का बरं तुमच्या कोळ्यांचे प्रकरण एवढे प्रलंबित आहेत प्रत्येक कमिटीकडे? या सगळ्या विषयावर आपण थोडंच गांभीर्याने पाहिलं पाहिजे आणि हे जे अकाउंटेबिलिटी आहे ती अकाउंटेबिलिटी आपण फिक्स केली पाहिजे कोणावर तरी. असं लोकांना आता चुतिया बनवून चालणार नाही. बऱ्याचशा गोष्टी बऱ्याचशा याच्यामध्ये आज पब्लिक डोमेनमध्ये आलेल्या आहेत. तर त्याच्यामुळे माझी अशी सर्वांना विनंती आहे की जागरूकतेनं काम करा. जे काम करतात त्यांना डिमोरलाइज करू नका.
आणि जे जोकर आहेत, जोकर काही जोकर पण आहे, फायटर्स आहेत, टायटर्स आहेत, त्या फालतू तिथे वेळ आपला घालवू नका. जे लोक जिनाईनली कुठेतरी हे करतायत, प्रामाणिक आपला हेतू ठेवून, ऑब्जेक्टिव्ह समोर ठेवून काहीतरी करतायत, त्या लोकांना तुम्ही तिथे लोकल लेवलवर सपोर्ट केला पाहिजे. फायनान्शियल सपोर्ट केला पाहिजे, तुम्ही फिजिकल सपोर्ट केला पाहिजे. तुम्ही एखाद्या माणसावर जर तुमच्या समोर अत्याचार होत असेल किंवा अन्याय होत असेल तर तुम्ही त्याची बाजू अत्यंत लावून धरली पाहिजे. मग तो एखादा कर्मचारी असो किंवा एखादा मजूर असो. आम्ही असं इंडिव्हिज्युअल लेवलवर बऱ्याचशा गोष्टी करतो ज्या आम्ही सोशल प्लॅटफॉर्मवर येऊ देत नाही, पण बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत त्या आमच्या माध्यमातून आम्ही केल्या, करतो, भविष्यातही करत राहणार. या ठिकाणी बराच वेळ झालेला आहे. मला असं वाटतं की आता मला इथे थांबलं पाहिजे आणि या पर्टिक्युलर फेसबुक लाईव्हसाठी उलगुलान एक साहित्य चळवळ या पर्टिक्युलर पेजसाठी मला श्री डॉक्टर डाखोरे यांनी जी संधी दिली त्याबद्दल मी संघटनेच्या वतीने आणि व्यक्तिशः ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ट्रायबलच्या वतीने आणि व्यक्तिशः खूप खूप आभार मानतो त्यांचे. आणि भविष्यामध्ये आम्ही अशाच प्रकारे आमची जी लढाई आहे ती सुरू ठेवणार आहे. नाऊ आय एम फ्री बर्ड. आता बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत, मी अशा प्रोफेशनमध्ये आता आलो आहे की ज्या सोप्या गोष्टी आहेत त्या कठीण करून लोकांना कन्फ्यूज करण्याचा जो व्यवसाय आहे त्या व्यवसायामध्ये मी लवकरच उतरणार आहे. त्याच्यामुळे आपण असं सातत्याने भेटत राहू, चर्चा करत राहू. कुणालाही जर काही इश्यू असेल किंवा माझी मदत लागत असेल, मी तर काही राजकीय नेता नाही किंवा माझ्या हातात काही सत्ता नाही, पॉवर नाही, त्याच्यामुळे माझ्या फार मर्यादा पडतात. तरीसुद्धा जर कुणाला काही माझ्याशी संवाद साधायचा असेल तर माझा जो क्रमांक आहे तो 9422163809 असा आहे. तोच व्हॉट्सअपचा नंबर आहे. त्या व्हॉट्सअपच्या नंबरवर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि माझ्याशी संवाद साधू शकता. या ठिकाणी मला जी तुम्ही संधी दिली त्याबद्दल पुनश्च मी तुमचे आभार मानतो आणि तुमची रजा घेतो. धन्यवाद.